नमस्कार, मी मेघास डायरीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मटर पुलाव। चला तर करूयात आपण मटर पुलाव। एका पातेल्यात घेतलेले आहे मी तेल, त्यात खडा मसाला मी टाकून घेते आहे, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, लवंगा 2-3, त्याच्यानंतर मोठी विलायची आणि मिरे। हे झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहेत जिरे टाकून झाल्यानंतर मी त्यात टाकलेला आहे उभा चिरलेला कांदा। साधारण एक कांदा मी याच्यामध्ये चिरून टाकलेला आहे आणि आता मी टाकते त्याच्यामध्ये पेस्ट जी घरी बनवलेली आहे मी, मला खूप आवडते ती पर्सनली। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं ती टाकून झाल्यानंतर हिरवे सोललेले वाटाणे, मटार ऑब्वियसली ते मी त्याच्यात टाकलेले आहेत आणि हे परतवून घेतलेलं आहे। छान परतवून घेते मी हे सगळं। हे 2 मिनिटं मी परतवून घेतलंय आणि त्यात घातलंय मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून झाल्यानंतर मी 15 मिनिटं भिजवून घेतलेला जो तांदूळ आहे तो याच्यात घेतलेला आहे आणि तो मी परत परतवून घेतलाय 2 मिनिटं। त्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकलेले आहे। कोमट पाणी मी यासाठी टाकते की त्यामुळे कुठल्याही पदार्थाची चव ही बदलत नाही। हे छान असं ढवळून घेऊया आणि हा मस्त शिजायला ठेवून देऊया। तर आता बघा, आपण हा 15 मिनिटं शिजायला ठेवलेला आहे। वाव, किती छान मटर पुलाव झालाय नाही? आता हा मटर पुलाव गरम गरम आपण छानपैकी सर्व करूया। लहानांना मोठ्यांना नक्कीच आवडेल। मटर तर म्हणजे काय म्हणतात माहिती का, हिरवे मटर आरोग्यासाठी अगदी बेटर। त्याचप्रमाणे हा आता मटर पुलाव सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी बेटर आहे। मटर खायचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत, त्या हेल्थ टिप्स तर आहेतच। त्याबरोबर मी लिंबाचं लोणचं सर्व केलेलं आहे आणि त्यावर आता मी तुपाची छान धार सोडते आहे। मटरमध्ये तर व्हिटॅमिन सी आहे, त्याच्यामुळे मस्त स्किन तर आपली छान राहतेच आहे। तर त्याचे जे फायदे आहेत ते तर तुम्हाला सांगायलाच नको। गरम गरम हा मटर पुलाव तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला सांगा आणि घरी पण तुम्ही ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।